गुढीपाडवा नाविन्याचा, नव्या आशेचा सण. पण काही घरांत गुढी उभारली जाते ती केवळ काठीवरच्या कापडाची नसते, तर आईवडिलांच्या कष्टांची, त्यागाची आणि मुलांच्या स्वप्नांची असते. त्या उंच उभ्या गुढी इतकी स्वप्न मोठी असतात आणि त्या स्वप्नांच्या पाठलागासाठी पडणारे कष्ट यशाची चव वाढवणारे असतात. पाचवीला पुजलेलं 18-20 दारिद्र्य, परिस्थिती बेताची पण मनात मोठी स्वप्न. परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा आणि केवळ तळहाताच्या रेषांवर विसंबून न राहता त्या हातांना कामात गुंतवलं की स्वप्न पूर्ण होतात, हे सत्य त्याने जाणलेलं. वडील दिवसभर कष्ट करून घाम गाळतात, आई संसार सांभाळत मुलांच्या भवितव्यासाठी झटते आणि या सगळ्यांच्या पायावर उभी राहते एका यशस्वी आयुष्याची गुढी. अशीच प्रेरणादायी गुढी उभारली आहे कणकवलीतील तुषार सूर्यकांत चव्हाण याने. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक कष्ट असतील तर स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कणकवलीतील या तरुणाची यशोगाथा. हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा आज जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीने चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CA बनला आहे. तुषार सूर्यकांत चव्हाण कणकवलीतील बांदकरवाडी शाळा नंबर 2च्या बाजूला अगदी साध्या घरात वाढलेला हा तरुण 10वी पर्यंत कणकवली शहरातील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर कणकवली कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. पुढे 2014 मध्ये MCOMचे शिक्षणही पूर्ण केले. CA होण्याचं स्वप्न उरात बाळगत त्याने आपल्या शिक्षणाची दिशा ठरवली. डिसेंबर 2008 मध्ये CAची पहिली पायरी असलेली CPT परीक्षा उत्तीर्ण झाला, तर मे 2019 मध्ये CA इंटर उत्तीर्ण झाला. मात्र हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. वडील कणकवली येथील हॉटेल डायमंडमध्ये वेटर म्हणून काम करत, तर कधी पावाच्या भट्टीत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. आई आणि भाऊही आपल्या परीने कुटुंबाला हातभार लावत होते. आपल्या या आर्थिक परिस्थितीची जाण तुषारलाही होतीच. त्यामुळे शिक्षण घेत असतानाच त्यानेही कामाची जोड दिली. कणकवलीतील CA सुहास पालव यांच्याकडे 2 वर्षे अकाउंट शिकत असताना त्याने आपल्या करिअरची पायाभरणी केली. पुढे संधीच्या शोधात तो मुंबईत गेला. दिवा येथे राहून दादरमध्ये चार्टर्ड अकाउंटंट नरेंद्र केतकर यांच्या DB केतकर अँड कंपनी येथे 3 वर्षे आर्टिकलशिप पूर्ण केली. दिवा ते दादर हा रोजचा जीवघेणा लोकल प्रवास, त्यात कामाचा ताण आणि अभ्यासासाठी अपुरा वेळ. या सगळ्या अडचणींशी झुंज देत त्याने हार मानली नाही. मुंबईत अभ्यासाला कमी वेळ मिळतो, त्यामुळे काही काळ पुन्हा कणकवलीत येऊन CA सुहास पालव यांच्याकडे त्याने आपली आर्टिकलशिप पूर्ण केली आणि त्यानंतर डिसेंबर 2015 मध्ये पुन्हा मुंबई गाठत त्याने 5 करोड टर्नओव्हर असलेल्या एका हेल्थ क्लिनिकच्या पार्टनरशिप फर्ममध्ये सिनियर अकाउंटंट म्हणून काम मिळवले. तेथे कांदिवली आणि अंधेरीच्या दोन्ही ब्रँच तो सांभाळायचा. 2020 पर्यंत त्याने या ठिकाणी काम केलं. 2020 मध्ये कोरोनाच्या महामारीत फर्म बंद पडलं, त्यामुळे नोकरीही गेली. अनेकांसाठी कोरोनाचा हा काळ खचवणारा होता, पण त्याने या संकटाला संधी बनवत आता CA झाल्याशिवाय थांबायचं नाही असा निर्धार केला आणि पूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रित केलं. फ्रीलान्सिंग आणि अकाउंटिंगची छोटी मोठी कामं करत त्याने स्वतःला आर्थिकदृष्ट्या सांभाळलं आणि अभ्यास सुरू ठेवला. अखेर तुषारच्या अथक प्रयत्नांना यश मिळालं आणि जानेवारी 2026 मध्ये झालेल्या CA फायनल परीक्षेत तुषारचे स्वप्न पूर्ण झाले. तुषार चार्टर्ड अकाउंटंटची अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण झाला. आज तुषार मुंबईतील सांताक्रूज वाकोला येथे आई वडील आणि भावासोबत राहतो.
भाऊही अकाउंटंट म्हणून काम करतो. भाड्याच्या खोलीत राहून लोकलच्या गर्दीतून प्रवास करत आर्थिक अडचणींवर मात करत त्याने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा कधीच सोडला नाही. शेवटी जिद्द असेल तर वेटरचा मुलगाही सीए होऊ शकतो हे तुषारने आपल्या उदाहरणाने दाखवून दिले आहे. गुढीपाडवा हा केवळ सण नाही तर नव्या सुरुवातीचा, आशा आकांक्षांचा आणि विजयाचा प्रतीक आहे. तुषार चव्हाण याने उभारलेली ही यशाची गुढी म्हणजे खऱ्या अर्थाने संकटावर मात करून मिळवलेल्या विजयाची निशाणी असून आजच्या युवा पिढीलाही दिशादर्शक आणि अनुकरणीय आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.